नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी जी आनंदाची बातमी होती ती म्हणजे कर्जमाफी योजना लागू करण्यात आलेल्या राज्यामध्ये ज्यांचं कुणाचं थकबाकी होतं त्यांचं सर्व शेतकऱ्यांचं जे पात्र शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी झालेली आहे। मात्र अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत, कुणाच्याही खात्यामध्ये पैसे आलेले आहेत। परंतु कर्जमाफी होत असताना कर्जमाफीसाठी जे पात्र शेतकरी आहेत त्यांची यादी लावण्यात आलेली होती। प्रत्येक ग्रामपंचायतला यादी लावण्यात आलेली होती। त्या यादीनुसार सर्व शेतकऱ्यांना सेतू केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण म्हणजे ई-केवायसी करणे आवश्यक होतं। ज्यांचं ई-केवायसी झालं त्यांनाच ही कर्जमाफी होणार होती, ज्यांचं ई-केवायसी नाही झालंय त्यांचं मात्र कर्जमाफी होणार। 16,96,000ची यादी काढण्यात आली संपूर्ण राज्यामध्ये। त्यापैकी आतापर्यंत 13,48,000 शेतकऱ्यांनी आतापर्यंत केवायसी केलेली आहे। मात्र उर्वरित जे शेतकरी आहेत त्यांचं काही प्रॉब्लेम येत आहे। जे पात्र शेतकरी जे याद्या काढण्यात आलेले होते त्याच्यापैकी बरेच शेतकरी जे काही राहिलेले आहेत त्याच्यापैकी मयत आहेत। म्हणजे ते शेतकरी जे बँकांनी लिस्ट पाठवलेलं होतं त्याच्यानंतर त्यांचं काही मृत पावलेले आहेत, मयत आहेत। किंवा काही शेतकरी असे आहेत ज्यांचा ठसा येत नाही, वयस्कर असल्यामुळे त्यांचा बोट येत नाही आणि बोट येत नसल्यामुळे सुद्धा त्यांना केवायसी करता येत नाही, असे काही शेतकरी आतापर्यंत राहिलेले आहेत। तर यांना काही करता येईल का, यांचं का पर्याय शोधता येईल याच्यावर एक SOP काढण्यात आलेले आहे आणि सरकारने याच्यावर पर्याय शोधलेला आहे। तर सर्वात पहिला आपण मुद्दा जाणून घेऊ याच्यावर की आता जे उर्वरित शेतकरी आहेत असे शेतकरी ज्यांचं वयस्कर आहेत तसेच त्यांचा जे ठसा आहे किंवा बोट आहे हे येत नाही, तर याची प्रक्रिया कशी करता येईल, याची प्रक्रिया काय करावं लागेल। सर्वात अगोदर अशा शेतकऱ्यांनी आपला आधार कार्ड आणि बँक पासबुक आपल्या सेतू केंद्रात घेऊन जा। सेतू केंद्रात घेऊन गेल्यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा तुमचा विशिष्ट क्रमांक टाकून सेतू चालक सर्च मारेल। सर्च मारल्यानंतर तुमचं नाव येईल, तुमचं खाते बरोबर आहे का, अमाऊंट बरोबर आहे का ते चेक करा। तुमचं मान्य असलेल्या समोरची प्रोसेस करा। आता समोरची प्रोसेस करत असताना जेव्हा तुम्ही ठसा लावता किंवा बोट लावता तर कमीत कमी 3दा तरी प्रयत्न करावा लागेल। एकदा, दोनदा, 3दा असं 3दा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल आणि 3दा प्रयत्न केल्यानंतरही जर तुमचा ठसा येत नसेल तर मग सेतू चालक काय करेल की यांचं ई-केवायसी इम्पॉसिबल असं त्यांनी टाकून त्याच्यावर त्याचं जे सेतू केंद्राचा आधार कार्ड टाकेल आणि त्याचा स्वतःचा बोट लावून तो ई-केवायसी करेल आणि तक्रार नोंदवेल। आता ही तक्रार नोंदवल्यानंतर तुमची जी तक्रार आहे ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाईल। तालुका प्लेसवर अधिकाऱ्यांकडे जाईल आणि तिथली जी समिती आहे तालुका स्तरावरची समिती तुमचं निरीक्षण केलं जाईल। ज्यांनी तक्रार पाठवलेलं आहे त्या आधार कार्ड नुसार ते मान्य आहे का, आधार कार्ड लिंक बरोबर आहे का त्यांचं, ते आधार कार्ड नुसार तुमची माहिती चेक केली जाईल आणि माहिती चेक केल्यानंतर जर बरोबर तुम्ही वारसांचे किंवा जे मरण पावलेले आहे शेतकरी त्यांचं तुमचं जुळत असेल सर्व डॉक्युमेंट त्याच्यानंतर त्यांनी मान्य करतील, अप्रुव्हल देतील आणि अप्रुव्हल केल्यानंतर मग तुमचं जे वारसान आहे त्यांचं ई-केवायसी सक्सेसफुल असं दाखवलं जाईल आणि त्यानंतर जे मरण पावलेले आहेत या अगोदर जे यादीमध्ये लिस्टमध्ये नाव आलेलं होतं त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा केले जातील। अशा पद्धतीची ही प्रोसेस आहे। ही प्रोसेस सुरुवातीला होत नव्हती, मात्र आता एकदा करून बघा, कारण गव्हर्नमेंटने SOP काढलेली आहे। त्याच्यामुळे तुम्ही 3 वेळा ठसे लावून बघा। जर होत नसेल तर सेतू चालकाला सांगा की तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुमचा थंब लावायचा आहे आणि त्याच्यानंतर ती तक्रार जाईल। पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा तक्रार पाठवलं जातं तेव्हा तुम्हाला एक स्लिप दिला जातो सेतू चालकाकडून। ती स्लिप आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन तुम्ही तहसील ऑफिसमध्ये जा आणि तिथे तुमचे डॉक्युमेंट जमा करा। तेव्हाच ते तुमचे डॉक्युमेंट्स पाहून बरोबर आहे की नाही ते चेक करूनच ते अप्रुव्हल देतील, त्याच्यानंतरच तुमचं ते समोर जाईल। अशा पद्धतीची ही प्रोसेस आहे। याच्यानंतर आहे तुम्ही मागे बघू शकता मृत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद कशी होणार। जे शेतकरी मरण पावलेले आहेत अशा वारसांना त्यांचे डॉक्युमेंट्स घेऊन जसं की आधार कार्ड, बँक पासबुक आणि 7/12 घेऊन बँकेमध्ये जायचं आहे। बँकेमध्ये गेल्यानंतर बँकवाल्यांना सांगायचं आहे की आमचे ज्यांचं लिस्टवर नाव आलेलं आहे जे शेतकरी आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे, तर आम्ही त्यांचे वारसांना आहोत, तर आम्हाला वारसन चढवायचं आहे असं सांगितल्यानंतर बँक काय करतो त्यांच्या पोर्टलवर जातो। पोर्टलवर जाऊन तिथं ऑप्शन अपलोड डिसीज अकाउंट असा ऑप्शन असतो, त्या ऑप्शनवर जातो आणि ऑप्शनवर जाऊन वारसांची तिथं नोंद करतो। आता वारसांची नोंद केल्यानंतर तो डाटा सरकारकडे जातो आणि सरकार काय करतो की तो डाटा जो वेबसाईट बनवलेली आहे किंवा जी हे बनवलेला आहे
पोर्टल, त्या पोर्टलवर ती माहिती अपलोड करतो, अपडेट करतो. अपडेट केल्यानं काय होतं की याच्यानंतर जेव्हा केव्हा ते केवायसी करायला येतील तेव्हा त्यांना ते केवायसी करता येईल. आता सध्या ते डॉक्युमेंट्स मागवलं आहे, याची प्रक्रिया चालू आहे, अजूनपर्यंत अपडेट आलेलं नाही असं. परंतु मात्र सर्वात अगोदर तुम्ही बँकेमध्ये जा, डॉक्युमेंट घेऊन जा. बँकवाले ते माहिती पाठवतात वरती आणि पाठवल्यानंतरच तुमचं वारसान तिथं अपडेट होईल. तर बँकवाले झाल्यानंतर काय म्हणायचं की आमचे जे वडील आहेत किंवा आई आहेत म्हणजे जे पात्र शेतकरी आहेत ते मृत पावलेले आहेत. त्यांनी मग काय करतात तिथं अपलोड डिसीज अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करून त्यांनी त्यांची माहिती, जे वारसन आहे त्यांची माहिती ते वरती पाठवा आणि तिथं मग जो पोर्टल बनवलेला आहे त्याच्यावर ते अपडेट केलं जाईल. वारसांची माहिती अपलोड कशी होणार? आता वारसांची माहिती अपलोड कशी होणार, जसं मी आता सांगितलं तुम्हाला की तुम्हाला बँकेमध्ये गेल्यानंतर बँक आपल्या पद्धतीनं तो ऑनलाईन करतो आणि तुमची माहिती वरती पाठवतो. वरती पाठवल्यानंतर शासनाकडे जशी ती तुमची माहिती गेली की हे याचे वारसन आहात, मग त्यांनी त्या पोर्टलवर, जो महाऑनलाईनचा पोर्टल आहे त्या पोर्टलवर तुमची माहिती अपडेट करतात आणि त्या वारसांपैकी कुणाचंही एकाचं तिथे आधार कार्ड टाकून ते केवायसी करण्यासाठी तसं ते सिस्टम बनवलं जातं. आता बँकेकडे गेल्यानंतर कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 6 वारसां ते अपलोड करू शकतात. आता त्याच्यापैकी कोणत्याही एका मोठ्या वारसांना ते केवायसी करण्यासाठी त्याचा आधार नंबर टाकून ते केवायसी करायला ते सिस्टम बनवलं जातं. आता फक्त तुम्हाला जायचं आहे बँकेमध्ये आणि तुम्हाला सांगायचं अशा अशा पद्धतीचं आहे. त्यांनी जेव्हा माहिती पाठवली तेव्हा शासन तुम्हाला ती अपलोड केलं जाईल. कर्जमाफीचा लाभ कोणत्या वारसांना मिळणार, हा एक सुद्धा शेतकऱ्यांना खूप महत्वाचा क्वेश्चन पडलेला आहे, प्रश्न पडलेला आहे की नेमकं मग जर तिथं 4-5 किंवा 10 वारसा नसतील तर नेमकं कोणत्या वारसांना कर्जमाफी मिळणार आहे. आता लक्षात घ्या, तिथं कर्जमाफी जरी 10 तुम्ही वारसा नसाल तरी कर्जाचा अकाउंट असतो जो मृत पावलेला शेतकरी आहे त्याच्या एकाच्याच नावानं असतो. फक्त इथं याच्यासाठी वारसा चढवण्यात येणार आहे की तुमची केवायसी झाली पाहिजे. केवायसी झाल्याशिवाय तर तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे केवायसी होण्यासाठी तुमच्या वारसान जसं अपलोड केलं जाईल त्याच्यापैकी जो मोठा असेल किंवा कुणाचं तरी एकाचं आधार कार्ड टाकून सिस्टममध्ये अपडेट केलं जाईल आणि त्याचंच जेव्हा दुसरी यादी येईल, यादी प्रसिद्ध केलं जाईल. आता फक्त तुम्हाला ती माहिती द्यायची आहे. यादी जशी प्रसिद्ध केलं जाईल त्या यादीमध्ये ज्याचं नाव येईल त्याला जाऊन सेतू केंद्रावर जाऊन आपला आधार कार्ड देऊन किंवा विशिष्ट क्रमांक देऊन आपली केवायसी पूर्ण करायची. केवायसी पूर्ण करताना एकदा लक्षात घ्या, तुमचं अकाउंट नंबर आणि अमाऊंट हे दोन्हीही योग्य असले पाहिजे, नाहीतर तुम्ही न पाहता केवायसी करा. लक्षात घ्या हा 2 पॉईंट, तुमचं अकाउंट आणि अमाऊंट हे दोन्ही मान्य असले पाहिजे तेव्हाच तुम्ही केवायसी करा. तर तुम्हाला कुणाचंही एकाचं अंगठा देऊन तुम्ही केवायसी करू शकता आणि जो मृत पावलेला शेतकरी आहे त्याच्याच अकाउंटमध्ये ते पैसे जमा होणार आहेत आणि ते कर्ज सूट जाणार आहे. बँकेची कोणती प्रक्रिया पूर्ण करायची, जो वारसान आहे, जो मरण पावलेला आहे शेतकरी, त्यांच्या वारसांना बँकेत कोणती प्रक्रिया पूर्ण करायची. जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला, बँकेत जायचं आहे, आपला आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 घेऊन जायचं आणि त्यांना सांगायचं आहे की वारसा नोंद करायची आहे, मरण पावलेले आहे, त्याच्यामुळे आमची जो कर्जमाफी आहे ते सूट जात नाही किंवा केवायसी होत नाही, तर आम्हाला वारसा नोंद करायचं असं तुम्हाला सांगायचं. तेव्हाच ते डॉक्युमेंट्स पाठवले आणि त्याच्यानंतरच तुमचं अपडेट होईल. याद्या अजून यायच्या आहेत, जसे याद्या येतील तसा आपण व्हिडिओ बनवू. सर्वात पहिले व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर असेल, त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदाच आले असाल आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण खूप चांगली माहिती आपण याच्यावर टाकत असतो. पुन्हा काही तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल आणि काही मुद्दे सुटलेले असतील तर तुम्ही कमेंट्स करा. त्या मुद्द्यावर आपण समोरच्या याच्यावर व्हिडिओ बनवू आणि त्याचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला सांगू. जेवढे आपण मुद्दे घेतलेले आहेत आणि जे सांगितलेले आहे ते प्रत्येक शेतकऱ्यांना समजलं असेल आणि ज्या शेतकऱ्यांना अजून माहिती झालेली नाही त्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ सुद्धा पाठवा. धन्यवाद मित्रांनो.